शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा। काका विरुद्ध पुतणी असे राजकारण होणार हे स्पष्ट। सिंदखेड राजा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तहसील कार्यालयावर शरद पवार गटाच्या गायत्री शिंगणे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा काढण्यात आला। पीक विमा मिळावा, पीक कर्ज, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागण्या घेऊन आज हा मोर्चा काढण्यात आला। गेल्या 25 वर्षापासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत। मात्र अद्यापर्यंत या सिंदखेड राजा मतदारसंघाचा कुठलाही विकास झाला नाही। हा विकास व्हावा यासाठी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांच्या विरोधात उभी ठाकली आहे। शरद पवार गटाच्या जिल्ह्याच्या कार्याध्यक्षा गायत्री शिंगणे यांनी या माध्यमातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे। गायत्री शिंगणे यांचे सख्खे काका अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात पुढील काळात राजकारण होणार असल्याचे चित्र यावरून स्पष्ट दिसत आहे। असा जनक्रांती आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या सरकारला जागा करण्यासाठी आपण अशा काही घोषणा सरकारपर्यंत या घोषणा आपल्या जागे करून आपल्या जे आपल्या हक्कापासून वंचित आहे याचे काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष विकासाची महामाया जनक्रांती आक्रोश मोर्चासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विकासाची महामाया मागण्या त्याच्या शेतकऱ्यांच्या म्हणा का आपले रोड रस्ते म्हणा भरपूर गोष्टींच्या मागण्या आपण त्यांच्याकडे केलेल्या आहेत। बऱ्याच दिवसांपासून रोडचे म्हणजे जे निधी आलेला आहे निधी असून सुद्धा रोडचे कामं पूर्ण झालेले नाही आहेत। आता बऱ्याच दिवसांपासून माझे सगळ्या इथे दौरे चालू आहेत। दौरे चालू असताना मी बघतीये इतकी रोडची अवस्था खराब आहे। जेव्हा आम्ही ग्रामपंचायतला मी फोन केले त्याच्यानंतर तिथले सरपंच लोकांना आमच्या अंडरमध्ये या गोष्टी येत नाही। आता तसं बघायला गेलं तर ग्रामपंचायत वगैरे यांचंच काम आहे। ते म्हणतात की निधी आलाय, निधी देऊन म्हणे आता ठेकेदार लोकांची गोष्ट करते मी। ठेकेदार लोकांनी कामं घेतलेत पण पूर्ण केलेले नाही आहेत। त्याच्यानंतर 2023 ते 24 पीक विमा म्हणा याचे खात्यात लोकांचे पैसे आलेले नाही आहेत। बऱ्याच गोष्टी आहेत कारण की आता शेतकरी लोकांचं काही ठिकाणी काही भागामध्ये गारपीट झाले होते। गारपीटचे सुद्धा अजून त्यांना पैसे मिळाले नाही। त्याच्यानंतर आता पावसामुळे भरपूरदा नुकसान झाले, 2 का 3दा नुकसान झाले असं मला वाटतं। त्याचे सुद्धा खात्यांमध्ये पैसे आलेले नाही आहेत। तही केली होती मागच्या हफ्त्यात देळगाव राजाला सुद्धा आमचा मोर्चा झाला होता, तिथे सुद्धा आम्ही मागणी केली। पुढचं पाऊल काय असणार आता या संदर्भात? पुढचं पाऊल म्हणजे आता पवार साहेबांनी जर संधी दिलीच, संधी तर सोनं करणार एवढं तर मी 100% तुम्हाला सांगते। त्याच्यानंतर आता जनतेने पण साथ दिलीच पाहिजे। आता जनता तेवढी पॉझिटिव्ह झालेली आहे कारण की कसं आहे या आमच्या मतदारसंघामध्ये लोकांना विकास पाहिजे, नवीन नेतृत्व पाहिजे। आमची तयारी चालू आहे। पवार साहेब जे ठरवतील त्याच्यावर नंतर आता मी बघू।